तर बॅटर मैदानाच्या दिशेने जात आहेत. आपण पाहतोय टीम पोफरन कडनं टीम सातवाडी 11 आणि त्याच्या विपक्षात टीम पोफरन. त्याच्या विपक्षात जर आपण मॅच आता रंगणार आहे मॅच नंबर 4 सातपाटीकर टीम सातपाटीचा इथे एक एक्स्ट्रा खेळाडू आलाय. टीम पोफरन टीम पोफरन तुमचा एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. जाऊयात मॅच मधनं बॅटर मैदानाच्या दिशेनं बॅटिंग करण्याकरता. तर आपण पाहिलं तर लाईव्ह मॅच पाहतोय आणि डिजिटलच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा आहे. त्रिशांकला आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वर बॅटिंग करण्याकरता. सो बॅटर मैदानात स्ट्रायकर एंड वर आहे त्रिशांक. नॉन स्ट्रायकर एंड कडनं आपण बॅटर पाहतोय प्रथमेश बॉलिंग ट्रॅक वरनं. तर आपण पाहिलं तर अवधूत कामत आहे एक सक्सेसफुल कर्णधार म्हणून ज्याची सातत्याने ख्याती राहिली आहे अवधूत कामत. या वर्षीच्या हंगामात जर आपण पाहिलं सातपाटीकरांनी 14 फायनल च्या मारल्यात. त्यातनं अवधूत कामतच्या नेतृत्वाखाली 2 स्पर्धा मला देखील आठवतात आणि मी त्या स्पर्धेमधनं होतो वाड्याचा वर्ल्ड कप. सो कोणाच्या नावावर गेलं ते नाव आहे सातपाटीकर. अवधूत कामत मॅन ऑफ द सिरीज मानकरी ठरला होता त्या स्पर्धेतनं. वाड्याची डे नाईट स्पर्धा एक सर्वात मोठं आयोजन राष्ट्रवादी चषक तेही सातपाटीकरांच्याच नावावर. पहिलाच बॉल ज्यावरनं सिंगल कंप्लीट होती. 38 सर्कलच्या बाहेरचा क्षेत्ररक्षक जो अगदी बॉल पर्यंत येऊन पोहोचला तब कंप्लीट होती सिंगल. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 1 जाऊन पोहोचते. धावसंख्येचं अकाउंट ओपन केलं जात आहे. मंगळवारच्या दिवशी देखील अवधूत कामत वाडामध्ये होता आणि रनरअप ठरली त्यांची टीम शैलेश 11. तत्पूर्वी जाऊयात मॅच मधनं जिथनं आपण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरनं अवधूत कामतला आपण पाहतोय. पुढचा बॉल डॉट बॉल ची उद्घोषणा होती. जाऊयात मॅच मधनं जिथनं जर आपण पाहिलं तर धावसंख्येचा आलेख जर आपण पाहिला तर 5 धावा स्कोर कार्ड वर आहेत बॉलिंग ट्रॅक वरनं. पुन्हा एकदा अवधूतला आपण पाहतो. स्विच एटचा प्रयत्न अवधूतच्या विपक्षात स्विच एट खेळणं थोडंसं कठीण आहे कारण की वेगावर स्वार असतो. वेगवान गोलंदाजी करतो. थोडंसं बॉलला राईज करून थोडंसं कट देखील आपण त्याच्या बॉलिंग मधनं पाहतो आणि त्याच्या विपक्षात स्विच एट खेळणं थोडंसं कठीण आहे. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डॉट बॉलची उद्घोषणा होती. यष्टी रक्षक जर आपण पाहिला दर्जेदार अवधूत कामतचे वेगवान चेंडू मात्र अतिशय अप्रतिमरित्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळायचा होता. आता बॉलला डॉट बॉल बंदिस्त केलंय. बॅटरला पूर्णपणे जखडून ठेवलंय. अगदी शांत ठेवलंय. धावसंख्या 5 आहे जी स्कोर कार्ड वर. अवधूत मात्र नियंत्रित मारा करतोय. बॉलचा विचार केला तर चेंडू आतापर्यंत टाकून झाले ते टोटल 5 बॉल मागे 5 धावा गेल्यात. मात्र इथून पुढे या ओव्हर मधनं या पहिल्या षटकातनं अवधूतचा हा शेवटचा बॉल सज्ज होतोय. पुन्हा एकदा
गती परिवर्तन केलं, स्लोवर पण थोडासा टाकला होता, म्हणजे जो त्याचा वेग आहे त्याच्यापेक्षा थोडासा वेग कमी केला. आणि तिथनं जर आपण पाहिलं तर वीरू बाबरे जो पॅकअपला होता तत्पूर्वी धाव कंप्लीट झाली या सिंगलच्या मदतीनं 6. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 6 लागली या स्कोर कार्डवर. गत वर्षामध्ये याही खेळाडूची खूप चर्चा राहिली आहे. वीरू बाबरे बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सातपाटीकरांचा सुपरस्टार मैदानात आज सातपाटी 11 मात्र हा संघ मैदानात आहे. या वर्षीच्या गत वर्षामध्ये खूप चांगली कामगिरी जी सातत्यानं सातपाटीकरांची राहिली आहे. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील. या ओव्हरमधनं वीरू बाबरे बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज होईल. वेगवान मारा करता त्याची देखील ओळख आहे, मात्र बदल आदित्य चुकलं माघारी परतलाय. नव्या उमेदीनं नव्या जोशानं मात्र नवीन चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅकवरनं जर आपण पाहिलं तर चौथी मॅच आपण पाहतो आजच्या दिवसातनं. सातपाडी 11 आणि पोफरन या दोन टीम मधली. पहिला बॉल फुलटॉस होता, लोवर फुलटॉस त्या बॉलला उचललाय, बॉलला पाठवलाय, 1 बाउन्स ओव्हर द रोप आलाय, चौकार 4. या चौकाराच्या मध्ये त्यांना धावसंख्या डबल फिगर 10 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे ती टीम पोफरन या टीमची. तर पोफरन देखील जर आपण पाहिलं तर अवधूत कामत जर षटक हाताळलं तर मात्र वीरू बाबरेच्या जसा बॉलिंगला आला तसा मात्र अटॅक करायला सुरुवात केली आहे. क्षमता आहे, दोन्ही टीम चांगल्या आहेत, एकमेकांच्या विपक्षात नक्कीच खेळल्या असतील आतापर्यंत. आज मात्र या पास्तलच्या मैदानावर जर आपण पाहिलं अंबटगोड मैदान जशी या चालू असलेल्या मॅचची 3 षटकं कंप्लीट होतील. टीम साई एकता बिरवाडी आणि त्याच्या विपक्षात टीम साईनगर दांडी बी दोन्ही संघ तयार राहायचा आहे. अगेन पुढचा बॉल हा ट्रॅकर होता, ज्याला फक्त दिशा दिली, वेगाचा केलाय वापर, बॉलला पाठवलाय, सीमा रेषा पार आलाय, चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. अवधूतची बॉलिंग जशी संपली वीरूवाला वीरूवर मात्र अटॅक करायला सुरुवात केली. म्हणजे जी सरासरी अवधूतच्या बॉलिंगवर त्यांना घेता आली नाहीये ना ती सरासरी आता कायम करण्याचं काम मात्र वीरू बाबरेच्या गोलंदाजीवर केलंय. बॅटरला आपण पाहतोय जर बॅटर मैदानात आहे प्रथमेश आहे बॉलिंग मार्क पॅडिंग करण्याकरता. सलगचे 2 चौकार आलेत, मात्र तिसरा चौकार इथनं येईल का, चौकार हॅट्रिक होईल का. प्रथमेश स्ट्रायकर एंड कडनं आहे टीम पोफरन कडनं. चांगली बॅटिंग पोफरन देखील करेल नो डाऊट. पुढचा बॉल इम्प्रोवायझिंग स्ट्रोक जागा बनवली आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बॉलची अगदी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, अवधूत होता बॅकअपला. ते म्हणतात ना की लाईट गेल्यानंतर जसा इन्व्हर्टरचा बॅकअप महत्वाचा असतो तसा जर बॉल निसटला किंवा जर मग बॉलची फेकी केली तर स्टंप मागे बॉल अडवण्याकरता बॅकअप हा असणं गरजेचं आहे. आणि अवधूत होता बॅकअपला. तत्पूर्वी धावसंख्येचा विचार केला तर धावा स्कोर कार्डवर लागल्यात 15 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरनं वीरू अगेन ब्युटिफुल स्ट्रोक, मात्र जिथे क्षेत्ररक्षक करतय जज झेल कॅरी केलाय. त्यांचं काय आहे षटकार आहे.
दर्शवला जातोय. तत्पूर्वी पुढचा बॉल अगेन. कधी परिवर्तन केलं या बॉलचा जर विचार केला ना तर विरोधक खूप कमी वेगाने या बॉलची ट्रॅव्हलिंग केली आहे हेच म्हणावं लागेल. कारण की या अगोदर जेवढ्या वेगाने बॉल विरूने हाताळले ना त्यापेक्षा कितीतरी कमी वेग हा मात्र या बॉलवर न होता. विरू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर अगेन. पुन्हा एकदा जागा बनवली आहे. स्ट्रोक कन्वर्ट केलाय मात्र जज केला जाईल. मात्र झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद परतावं लागेल. अप्रतिम दर्जेदार झेल टिप कॅरी केलाय. फलंदाज बाद. भावेशने तो कॅच कॅरी केला. दर्जेदार पूर्णपणे नियंत्रित बॉडी बॅलन्स केला. वेगानं देखील धावला आणि मग मात्र तो झेल कॅरी केला त्याने. फलंदाजाला परतावं लागेल. विकेटचे पतंग होते. धावसंख्या स्थिरावलेल्या अवस्थेत असेल ती स्कोर कार्डवर धावा असतील त्या टोटल 21 धावा स्कोर कार्डवर आहेत. दुसरं षटक वीरू बाबरे आहे बॉलिंग ट्रॅकवर. जर आपण पाहिलं तर वीरूचा विचार केला तर 15 धावा त्यानं देखील खर्ची केल्यात. या ओव्हर मधनं 6 धावा अवधूतनं दिल्या. 21 धावा टोटल स्कोर कार्डवर लागला. 2 षटकांचा खेळ झाला. इथनं जर आपण पुढे पाहिलं तर तिसरं षटक प्रगतीपथावर असेल. नेक्स्ट मॅच टीम साई एकता बिरवाडी आणि त्याच्या विपक्ष टीम 2 हात करेल. साई एकता बिरवाडी आणि कोण साईनगर दांडी बी आणि साई नगर दांडी बी आणि त्याच्या विपक्ष टीम साई एकता बिरवाडी आणि त्याच्या विपक्ष टीम साईनगर दांडी बी. 2 टीम बरोबर टॉस करण्याकरता आमच्या समालोचन कक्षापर्यंत पोहोचायचं आहे. मंद पावलांनी या आमच्यापर्यंत टॉस आपण लगेच करणार आहोत या पुढे नेक्स्ट मॅचचा. जिथनं जर आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरनं पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातलं आपलं दुसरं षटक घेऊन येतो बॉलिंग ट्रॅकवरनं अवधूत कामत. पहिला बॉल या ओव्हर मधनं वेगाचा वापर. ते म्हणतात ना की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. जिथनं सिंगल कन्वर्ट होती अगदी वेगानं धावला. या 1च्या मदतीनं धाव संख्या 22 अगदी जर रोडवरनं जर देखील आपण पाहिलं तर जो माणूस प्रवास करतो अगदी थोडा का होईना मात्र आनंद नक्की लुटतो या स्पर्धेचा. अगदी जरी रखरखत ऊन असलं तरी मात्र थांबून मॅचचा आनंद घेतला जातो. क्रिकेट हा सर्वांच्या आवडीचा खेळ आहे. जर आपण पाहिलं तर पुढचाच बॉल सिंगल जी कन्वर्ट झाली आहे जिथनं अवधूत स्वतः बॉल पर्यंत गेला तर आपण पाहिलं तर एक रिक्षा देखील थांबली आहे. अगदी ते काका देखील त्या मॅचचा आनंद घेत आहेत. क्रिकेटवर नितांत प्रेम आहे खऱ्या अर्थानं. क्रिकेट खेळ जरी इंग्रजांचा असला ना तरी त्याची पायाभरणी ही भारतातच झाली आहे हेच म्हणावं लागेल. कारण की तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर अवधूत त्यानं मात्र खूप चांगली गोलंदाजी केली. तिथनं प्रत्येक बॉल हा विचारपूर्वक त्याच्याकडनं हाताळला जातोय. कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा धावा तर देत नाहीये मात्र शांत ठेवलाय. मोठ्या पटक्यांपासून त्यानं दूर ठेवलाय. पुढचा बॉल एकदा कन्वर्ट केली आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे. अगदी जशी पहिली ब्लंबल झाली लगेच डबलला कॉल. हे क्रिकेट आहे आणि हे क्रिकेटवरचं असणार लक्ष आहे. कारण की जशी त्याच्याकडनं छोटीशी चुकी झाली ना त्या छोट्याशा चुकीचं रूपांतर दुसऱ्या धाव्यात केलं. अगदी 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या. या 2च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा अवधूत कामतला आपण पाहतोय. पुढचा बॉल अगेन क्षेत्र बॅटर आहे मैदानात प्रथमेश आहे सेकंड एंडवर. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच करायचा विचार होता ज्यावरनं आणखीन एका डॉट बॉलची उद्घोषणा होती. निर्धाव 25 धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. टीम 7 पाटी 11 आणि त्याच्या विपक्षात टीम पोफरन. या 2 टीम मधली ही मॅच आहे. या 2 टीम मधलं हे रणयुद्ध मैदानात आपण पाहतोय. अगेन पुढचा बॉल ज्यावरनं सिंगल कन्वर्ट होती. अगदी वेगानं आलाय क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरनं. तर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल कन्वर्ट होती. या सिंगलचा विचार केला तर या सिंगलच्या मदतीने धावसंख्या
26 धावा. 26 धावा स्कोर कार्डवर लागलात. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ना अवधूत. हा ट्रॅकर बॉल होता ज्याला अगदी 38 सर्कलच्या बाहेर खेळलं. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट होती. या सिंगल पेक्षा जास्त काही देत नाही अवधूत. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 27. 3 ओव्हरच्या अखेरीस 27 धावा स्कोर कार्डवर लागला. चला टीम साई एकता बिरवाडी आणि त्याच्या विपक्ष टीम साईनगर दांडी बी. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला कर्णधार यायचं आपण. साईनगर दांडी बी आणि साई एकता बिरवाडी. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दोन्ही कर्णधार आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली या 27 धावा ऑन बोर्ड. 27 धावा स्कोर कार्डवर असताना अजूनही येणारे 3 षटक शिल्लक आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. बॉलिंग ट्रॅकवरनं जर आपण पाहिलं तर ओव्हर नंबर 4 आदिल्याला आहे. स्विंग मारा. पुन्हा एकदा डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. सलगचे 2 डॉट. जर आपण पाहिलं तर स्विंग गोलंदाजी करतोय अगदी पुढचा बॉल अगदी गॅप मध्ये. मात्र तिथे क्षेत्ररक्षक वेगानं का होईना मात्र येऊन पोहोचलाय. धावा कंप्लीट होतील 2. या 2च्या मदतीनं धावसंख्या जर आपण जाऊन पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. धावा असतील त्या टोटल 29 धावा. 7-11. प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय. वेग कमी करत या बॉलची देखील हाताळणी केली. अगदी स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये बॉलला फील्ड देखील केलंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 29 धावा सीमित असतील धावसंख्या. चांगली मॅच आपण पाहतोय. 7-11 आणि 4 रन या 2 टीम मधली. उद्याच्या दिवसाही चांगलं बॅटल आपल्याला या मैदानात पाहायला मिळेल. चांगले संघ खेळताना दिसतील उद्याच्याही दिवसात. एक चांगली स्पर्धा जी आपल्या भेटीला आहे. फायर क्रिकेट क्लब पास्टल साहेब चषक आणि पुढचाच बॉल ज्यावर ब्युटिफुल स्ट्रोक खेळलाय. बॉलला पाठवलाय. सीमा रेषा पार आलाय. चौकार.
धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे ती टोटल 33 33. जाऊयात मॅच मध्ये. पुढचा बॉल. बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बरेचसे खेळाडू जे आहेत ना बैठक स्ट्रोकला बरीचशी पसंती देतात, मात्र तत्पूर्वी हा बॉल निर्धाव स्वरूपाने हाताळलाय. अगेन पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर ना श्रेयश. बॉल मॅच थांबवा. एक मिनिट बॉल टाकू नका. देखा बघा, जरी शाळेतनं मुलं चालले ते देखील आनंद घेतात, म्हणजे क्षणार्धाचा का होईना आनंद ते घेत आहेत. आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा जो काही प्रयत्न केला. बॉल वाईट आहे. धावसंख्या 1 न वाढती आहे. 34 धावा. श्रेयश आहे बॉलिंग ट्रॅकवर ना 34 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. सगळ्यात मॅच मधनं पुढचा बॉल लॉक केलाय. क्षेत्ररक्षक तो बनेल प्रेक्षक. बॉलला पाठवलाय षटकार. चालूयात पुढचा बॉल. अगेन स्विच हिटचा प्रयत्न. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. सध्या बर्बाद झालाय कारण की बॉल पॅटला लागत नाहीये, संपर्क देखील होत नाहीये. धावसंख्या स्कोर कार्ड वर स्थिर होते 34 40. मात्र पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. जिथनं बॅटमधनं बॉल निघाला ना एक टक्कल साऊंड आला आणि त्यावर मोहर लागली होती षटकाराची. या षटकाराच्या मदतीनं 46. आता धावा यायला सुरुवात झाली आहे. म्हणजे जशी पोफरनची गाडी जी घाटात लागली होती ना ती आता एक्सप्रेस वेला लागली आहे. आता धावा यायला सुरुवात झाली आहे. 46 धावा स्कोर कार्ड वर लागलात. श्रेयश ज्याच्यावर मात्र काउंटर अटॅक केला जातोय. अगेन पुढचा बॉल. पुन्हा एकदा मात्र जिथे क्षेत्ररक्षक होता अगदी सहज झेल घेण्याकरता गेला आणि मग तिथनं झेल सुटला. सिंगल ची कन्वर्ट झाली. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 47. जीवाच्या आकांताने धावला. यष्टी रक्षक स्वतः एक धाव कंप्लीट केली. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 48. चला टीम साई एकता बिरवाडी आणि त्याच्या विपक्ष टीम तो हात करेल ती टीम साईनगर दांडी बी आणि त्याच्या विपक्षात टीम साई एकता बिरवाडी. चला दोघही कर्णधार आपला कर्णधार जो टॉसबॉक्स मध्ये पाठवायचा आहे. टीम साई एकता बिरवाडी आणि साईनगर दांडी बी. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जी जाऊन पोहोचली आहे 48. 48 धावा या स्कोर कार्ड वर लागलात. शेवटचा षटक खानामारीचा षटक आहे. इथून पुढे सातपाडी 11 हा संघ आपण मैदानात न पाहतोय. त्याच्या विपक्षात टीम पोफरन. या वर्षीच्या हंगामात जर आपण पाहिलं तर सातपाटीचा बोलबाला राहिलाय. अनेक मग भिवंडीतल्या स्पर्धा असू देत, वाडा तालुक्यातल्या स्पर्धा असू देत, मग चांगल्या स्पर्धांमध्ये अधिराज्य गाजवलंय. चांगलं क्रिकेट यावर्षी सातपाटीकर यांनी टेनिस क्रिकेटला दिलंय.
जर आपण पाहिलं तर शेवटचं आणि अंतिमचं षटक आहे हाणामारीचं षटक. या षटकातनं पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर या वर्षीच्या हंगामातनं मॅन ऑफ द सिरीज ज्यानं बाईक घेतली आहे तो वीरू बाबरे. पहिलाच बॉल वेगवान तेज तरार 5 सायकल आणि 1 बाईक. सिंगल कन्वर्ट झाली. तत्पूर्वी धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 49 49. वीरू बाबरे अगेन. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचं होतं जिथनं सिंगल अगदी पॅकअपला कोण नव्हतं त्या कारणाने मग त्यानं फेकी नाही केली. 50 धावा. चला टीम साई एकता बिरवाडी आणि साईनगर दांडी बी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कर्णधार आपण तयार राहायचं आहे. नेक्स्ट मॅचच्या टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये आपला कर्णधार पाठवायचा आहे. धावसंख्येचा विचार केला तर सांघिक धावसंख्या 50 स्कोर कार्डवर लागली आहे. पुढचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक होता. यष्टी रक्षक तो झेल कॅरी करेल फलंदाज बाद. विकास आपण तो बॉल द्यायचा आहे. नाही तो त्याचा पर्सनल बॉल आहे. विकास राहू दे टेन्शन घेऊ नको. नीट राहा तिकडे जरा उभा. त्यांच्यावर नंबर टाक रे लगेच. कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा बघ. निरंजन गरज दिनेश गरज. चला जाऊयात मॅच मधनं जर आपण पाहिली तर वीरू बाबरे शेवटच्या षटकात आहे बॉलिंग ट्रॅकवर ना. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचं होतं. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. जर आपण पाहिलं तर अशी स्ट्राईक चेंज करू दिली जाणार नाहीये हे लक्षात असू द्या. डायरेक्ट यष्टी रक्षक त्यानं तो बॉल हातामध्ये घेतलाय. जर बॉल त्याच्या हातात निसटला असता तर तुम्ही धाव घेऊ शकता. पुढचा बॉल वीरू. पुढचा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तो बनेल प्रेक्षक. षटकार धावसंख्या 56 झाली. वीरू जेव्हा जेव्हा बॉलिंगला आला ना थोडासा महागडा ठरतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा कंप्लीट केली. अवधूत वेगानं धावलाय मात्र सिंगल जिथे होते तिथे डबल देखील कंप्लीट केली आहे. मॅच बॉल देखील आलाय. 2 धावा. या 2च्या मदतीने धावसंख्या 58 स्कोर कार्डवर लागली आहे. म्हणजे विजयाकरता 59 धावांचं लक्ष असेल. ते टीम 7-11 अवधूत अँड वीरू या टीमला धावांचं लक्ष असेल. 59 धावा कराव्या लागतील. येणारी 6 षटकं आणि 6 षटकांमध्ये कराव्या लागतील 59. चला फुफरन टीम लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपण जाऊया टॉस बॉक्स मधनं जिथनं 2 कर्णधार साईनगर दांडी बी आणि त्याच्या विपक्ष टीम 2 हात करेल ती टीम साई एकता बिरवाडी. चला टीम
साईनगर दांडी बी, साईनगर दांडी बी. साईनगर दांडी बी. चला तर जाऊयात मॅच मधनं जिथनं जर आपण पाहिलं तर सात पाटीकरांना मात्र लक्ष आहे 59 धावांचं. फुफरन संघ आपण पाहतोय मैदानात ना. जर आपण पाहिलं तर मॅच आहे आता. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. टीम साई एकता बिरवाडी आणि साई नगरदांडी बी, साई नगरदांडी बी आणि साई एकता बिरवाडी दोन्ही कर्णधार आपण यायचं आहे. बिरवाडीचा कर्णधार इथे उपस्थित आहे. टीम साई नगरदांडी बी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लवकर यायचं आहे. 5 रंगतदार आहे सध्या मैदानात. 2 टीम सातपाटी 11 आणि त्याच्या विपक्ष टीम जर आपण पाहिली तर फोफरन संघ आहे. 59 धावांचं एक मोठं लक्ष आहे. 59 धावांकरता मात्र एक मोठं टार्गेट आहे जे सातपाटीकरांना इथून पुढे मात्र त्या पाठलागाचा त्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अगदी जर आपण पाहिलं तर येणारी 6 षटकं असतील आणि त्या 6 षटकामध्ये 59 धावांचं लक्ष ते करण्याकरता मात्र इथून सज्ज होतील सातपाटीकर. जर आपण स्पर्धा पाहिली फायर पास्टल आयोजित भव्य दिव्य क्रिकेटचा महासंग्राम तर आपण पाहिलं तर या ट्रॉफ्या ज्या आम्हाला आलात खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं दीपक राऊत साहेब यांच्या माध्यमातून हिंद केशरी श्रमिक सेना राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून या 3 भव्य दिव्य अशा चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आपण पाहतोय. चला टीम साईनगर दांडी बी चा कर्णधार पोहोचलाय. साई एकता बिरवाडी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला या आपण देखील टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये दिवेश गरत जे टॉस करण्याकरता येतील. दिवेश घरत आमचे मान्यवर आहेत. त्यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं आयोजक देखील आहेत ते आणि त्यांच्या शुभ हस्ते या नेक्स्ट मॅचचा टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. चॉईस दिला जाईल. मग चॉईस दिला जातोय आणि कॉल दिला जाईल साई एकता बिरवाडीकडनं. मात्र 2025 असा बाजू जी आली आहे आणि टॉस जिंकलाय टीम साईनगर दांडी ब या टीमनं आणि टॉस जिंकलाय. सर्वप्रथम तर तुमचा निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहेत. आता समोर क्रितेश गरज टीम आहे. एक बलाढ्य संघ आहे त्यांच्या समोर. प्रथम तुम्ही क्षेत्ररक्षण करणार आहेत. त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 50-55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 50-55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार असाल. असा कोणता एखादा बॉलर आहे जो त्यांच्यावर खूप जास्त अटॅक किंवा मग विकेट टेकर म्हणून त्याच्यावर तुझा खूप जास्त विश्वास असेल? राहुलवर आणि साहिलवर. ओके, नक्कीच तुला देखील शुभेच्छा असतील. जाऊयात मॅच मधनं जिथनं जास्त वेळ घेणार नाहीये. मॅच चालू आहे सातपाटी 11 आणि त्याच्या विपक्ष टीम फोफरन या 2 टीम मधली ही मॅच आपण स्पर्धा पाहतोय. फायर क्रिकेट क्लब पास्टल साहेब चषक 2025.
जाऊयात मॅच मधनं. भावेश पाटील आणि वीरू बाबरे या वर्षीच्या हंगामातला एक ज्यांना आपली छाप सोडली आहे तो वीरू बाबरे नॉर्थ यांकडनं. पहिल्याच बॉलवर खेळलंय आक्रमण. बॉल जातोय वनबाउंड. सीमा रेषा पार. सातपाटी टीम कडनं येतोय पहिला चौकार. 4. पुढचा बॉल जर आपण पाहिलं सिंगल कन्वर्ट केली आहे. एक चौकार आला त्यानंतर मात्र सिंगलला महत्व दिलं. हे सेन्सिबल क्रिकेट आहे कारण की जर आपण पाहिलं तर सिंगल डबल ही लाईफ लाईन आहे आणि अगदी चौकार आलाय लगेच पुढच्या बॉलवर सिंगल आणि मात्र वीरूला स्ट्रायकर एंडवर आणलं जाते. या वर्षीच्या हंगामात जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज जी बाईक देखील त्याने या वर्षी घेतली. एक बाईक आणि टोटल 5 सायकल ज्याच्या नावावर आहेत या वर्षामध्ये. वीरू बाबरे स्ट्रायकर एंडवर. त्याच्या विपक्षात जर आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवर ना सज्ज होतोय बॉलिंग करण्याकरता. जर आपण पाहिलं तर हर्षल जो सज्ज असेल या ओव्हर मधनं बॉलिंग करण्याकरता. पुढचा बॉल सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढतीये. 1च्या मदतीने धावून पोहोचेल 6 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. चांगली मॅच आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट मैदानातनं फायर पार्सल क्रिकेट क्लब आयोजित साहेब चषक चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल स्ट्रॉंग अपील केली होती पण तितकेसे खुश नाहीयेत. मात्र एक 5 स्वरूपाची धाव दिली जाते. ऑफिशियल पंच दर्शवतात या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 7 धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर लागली आहे. वीरू पुन्हा एकदा ऑन बॅटिंग मार्कवर. पुढचा बॉल क्षेत्ररक्षक आहे. अगदी क्विक फेकी त्यानं देखील केली. कोणत्याही प्रकारची धाव मात्र नसेल. सात ही धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. अगेन पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरनं वेगवान मारा सातत्यानं राहिलंय या ओव्हर मधनं. आता मात्र वेग कमी केला. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. बॉलला पाठवलाय षटकारा करता. अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या समोर आलाय षटकार. विकास तिकडनं बॉल आलाय बघ जरा. विकास लाईनमन अगदी दक्ष आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 13 धावा.
वीरू बाबरेच्या बाटपंथाचा षटकार आला. वेग कमी केला होता बॉलरनं आणि अगदी त्याला पनिश केलंय षटकाराच्या रूपानं. धावसंख्या 1 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डवर 13 ची लागली आहे. त्यातनं जर आपण पाहिलं तर महिना सांग त्याला, महिना सांग भाऊ. तेरा धावा का नाही गेला पहिल्या षटकाच्या अखेरीस. 59 धावांचं लक्ष्य आहे. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. 13 धावा स्कोर कार्डवर लागली आहे सध्या तरी. 7 पाटी 11 आणि त्याच्या विपक्ष टीम पोफरन या दोन टीम मधली ही मॅच आहे. या दोन टीम मधली ही रणयुद्ध रंगतंय मैदानात ना. पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 लागल्यात. राहिला आयुष्यभर. जाऊयात मॅच मधनं. पुढचा बॉल, पुढचाच बॉल. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा स्विच हिटचा फटका बॉलला पाठवलाय. षटकार 6 धावांकरता दर्जेदार. 19 त्या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 धावा. स्वप्नीलजी घरत आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. स्वप्नीलजी घरत साहेब, हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. फायर क्रिकेट क्लब पास्टल साहेब चषक मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल, पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. जिथे खेळाडू आहे क्षेत्ररक्षक अगदी त्यांना देखील चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड केलं. धाव कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 20 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. चांगली मॅच आपण पाहतोय. एका बाजूने टीम 7 पाटी 11 आणि पोफरन हे दोन संघ मैदानात आहेत.
नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल टीम साईनगर दांडी बी आणि त्याच्या विपक्षात टीम साई एकता बिरवाडी. हे दोन टीम असतील एकमेकांच्या विपक्षात. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि खूप चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. अगेन पुढचा बॉल वीरू. आता मात्र वीरूला स्विच हिट खेळायचं होतं, चितनं सिंगल कंप्लीट केली आहे. बराच विचार केला तर दोन्ही बॅटरचा विचार केला तर स्विच हिटला जास्त पसंती देत आहेत बॅटिंग करताना. एकच्या मदतीने धावसंख्या 21 धावा. भावेश आणि वीरू ही जोडी जी मैदानात बॅटिंग करते. सर्वप्रथम तर आपण पाहिलं एक चांगलं पार्टनरशिप जी या दोन बॅटर कडनं होती आहे टीम सतपाटी 11 या टीम करता. 59 धावांचा पाठलाग करताना पुढचा बॉल. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. फॅमिली बाजारात एक मोठा भागी कुठे काय त्याच्या समोरच्या बिल्डिंग समोरच्या ना तू टाकत जा ना भाई टाकलाय शॉट आहे भाग बरोबर आहे का. धावसंख्या 21 स्कोर कार्डवर. साईडला गॅरेज वगैरे पुढचा बॉल आता मात्र पुढे आलाय आणि अप्रतिम झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद परतावा लागेल. विकेट. प्रथमेशने तो झेल कॅरी केला. जबरदस्त अगदी जजमेंट केलं. बॉलवर नजर देखील होते आणि अगदी ऐन मुवमेंट वरती जम्प त्याने केले आणि झेल कॅरी केलाय. रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकताय चांगला झेल कॅरी केला. तसा बॉल आला तशा अगदी टायमिंग वर ती त्यांना जम्प केली आणि मग तिथनं झेल कॅरी केला. फलंदाज बाद झाला. 21 धावा. नवीन बॅटरला संधी मिळेल बॅटिंग करण्याकरता. चला बॅटर जायचंय मैदानात. आदिल नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने जातोय बॅटिंग करण्याकरता. आदिल आपण पाहतोय. स्कोरिंग कर ना धावसंख्या स्कोर कार्डवर 21 आहे. बॉलिंग ट्रॅकवरनं जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकाकरता बॉलिंग ट्रॅकवरनं या ओव्हर मधनं बॉलिंग करण्याकरता जर आपण पाहिलं तर हर्षल पुन्हा हर्षलला सांगा हर्षल आलाय ज्यानं वैयक्तिक कोट्यातलं आपलं दुसरं षटक घेऊन येतो. या अगोदर त्यानं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाची हाताळणी केली होती. तो हर्षल मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवरनं. वीरूच्या विपक्षात त्यानं मात्र अटॅकिंग मारा पहिल्या षटकातनं केला होता. तोच पुन्हा एकदा वीरू समोर असेल त्याच्या. 59 पर्यंत पोहोचायचा. 21 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. पुढचा बॉल सज्ज होतोय. ओव्हर नंबर 3 पहिला चेंडू. सबमरीन डिलिव्हरी. अगदी जशी खोल समुद्रातून जशी पाणबुडी जाते ना त्या पद्धतीने अगदी चेंडू खालवर राहिला. चांगल्या बॉलची हाताळणी केली आहे. अगोदरच्या पहिल्या षटकातनं देखील वीरू थोडासा संघर्ष करताना दिसला जेव्हा बॉलिंग मार्कवर हर्षल होता. अगेन पुढचा बॉल. पुढचा चेंडू हर्षलनं लॉक केलाय. वीरूनं पाठवलाय बॉलला षटकारा करता. आता अटॅक केलाय हर्षलवर षटकार. ते म्हणतात ना की एखाद्या मोठ्या बॅटरला तुम्ही जास्त काळ शांत ठेवू शकत नाही आणि अगदी त्यानं प्रहार केला 6 धावांकरता. दर्जेदार स्ट्रोक वीरू बाबरेच्या बॅटमधनं आलाय.
या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल टोटल स्कोर कार्डवर 27 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. हर्षलला आहे बॉलिंग ट्रॅकवर. षटक नंबर 3 प्रगतीपथावर आहे. बॉल क्रमांक 3 पुढचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक अगदी चांगल्या पद्धतीने चेंडूला त्यांना फील्ड केलं. बॉलची अगदी फेकी करतोय. धावा कंप्लीट होतील 2. या 2च्या मदतीनं धावसंख्या वेग पकडते जाऊन पोहोचेल ती टोटल 29 धावा. जर आपण पाहिलं तर वाड्यावरनं फोन येतोय आतिश यांचा, शिवकृपा चषकचे आयोजक, शिवकृपा चषकचे आयोजक यांच्याकडनं वीरू करता आणि पूर्ण टीम सातपाटी करता शुभेच्छा आल्यात. आतिश शिवकृपा ट्रॉफीचे आयोजक त्यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात या टीम सातपाटी आणि खास करून वीरू बाबरे करता. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जर आपण पाहिलं तर सगळ्यात मॅच मधनं जिथनं धावसंख्या 30 आहे स्कोर कार्डवर, 30 धावा स्कोर कार्डवर असताना जर आपण पाहिलं तर हर्षल याच्यावर वीरूने एक षटकार ठोकला होता आणि तदनंतर मात्र सिंगल डबल देखील घेतोय. अगदी नवीन आलेल्या बॅटरला देखील संधी देतो स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता. सगळ्यात मॅच मधनं हर्षल आहे बॉलिंग ट्रॅकवरनं. पुढचा बॉल मात्र बॉल बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. अगदी बॉलचा पाठलाग करेल. एक टप्प्याकर बॉलला फील्ड केली. अगदी वेगानं फेकी केली मात्र फेकी थोडीशी चुकीची आली आहे. 2 धावा कंप्लीट. या 2च्या मदतीनं धावसंख्याची स्कोर कार्डवर 32 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. वैयक्तिक विचार केला तर 8 चेंडू आणि 17 धावांची इनिंग साकारली वीरू बाबरेनं देखील. पुढचा बॉल स्विच हिटचा प्रयत्न, झेलला संधी. विकेट नंबर 2. बॅक टू डगआउट परतावं लागेल. फलंदाज बाद.
पुढचा बॉल विरू बाबरेला खेळाय डॉट आणि आमचे साथी समालोचक तेजस धोबी मॅच पाहतात विरू बाबरेचे ऑनलाईन आणि त्यांनी देखील शुभेच्छा दिल्यात विरू बाबरे करता. तेजस धोबी समालोचक वाडा त्यांच्याकडनं त्या विरू बाबरे करता शुभेच्छा आल्यात आणि ऑनलाईन मॅच पाहतायत ते विरूची. तत्पूर्वी याच्यात मॅच मधनं जितना धावसंख्या 32 आहे स्कोर कार्डवर. विरूचा स्विच हिट जिथनं बॉल शरीरावर जाऊन आदळला सिंगल ची अगदी कंप्लीट केली आहे. चौयात मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर तेथे जावा आहे स्कोर कार्डवर जिथनं अगदी पुढचा बॉल जर विचार केला तर डॉट स्वरूपानं बॉलची सांगता होतीये. विरू बाबरेचा विचार केला तर खूप मोठा फॅन फॉलोवर आहे पालघर जिल्ह्यातनं देखील आणि पालघर जिल्ह्याबाहेर देखील. तर विचार केला तर एक 33 धावसंख्या 59 पर्यंत पोहोचायचं आहे आणि थोडासा स्कोर जर आपण पाहिला तर थांबवण्याचा प्रयत्न हा पोफरन संघ मात्र करतोय. पुढचा बॉल अगेन येणारा एक डॉट बॉल हा थोडासा प्रेशर क्रिएट करेल. एका बाजूने जर आपण पाहिलं तर 33 धावा आहेत स्कोर कार्डवर 59 पर्यंत पोहोचायचंय आणि जर विचार केला तर एका बाजूने डॉट बॉल देखील येत आहेत म्हणजे जर मोठे फटक्यांपासून थांबवलं आणि मग जर डॉट बॉलचं प्रमाण वाढलं तर थोडीशी मॅचवर कुरघोडी होईल का. मात्र अगेन पुढचा बॉल पुन्हा एकदा शरीरावर जाऊन आदळला. तत्पूर्वी कोणत्याही प्रकारची धाव देत नाहीये. चांगली बॉलिंग जी सध्या मैदानात नव्हती आहे. पुन्हा एकदा चौयात मॅच बंद जिथनं थांबवलंय पूर्णपणे थांबवलंय हेच म्हणावं लागेल. एका धावे करता आता संघर्ष होताना दिसतोय मैदानात कारण की या ओव्हर मध्ये जर विचार केला तर 3 बॉल असे गेले ज्यावरनं एकही धाव गेली नाहीये आणि समोर बॅटर एक मोठा बॅटर आहे दिवेश. पुढचा बॉल आता पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता जिथे क्षेत्ररक्षक प्रथमेश आहे अगदी फेकी करतोय वेगानं. एकच धाव 1च्या मदतीनं धावसंख्या 34 12 बॉल आणि आता 25 धावा या इथून पुढे कराव्या लागतील. मॅच आता रंगतदार बनवली आहे. सातपाटीकरांना संघर्ष करायला लावलाय हेच म्हणावं लागेल. 12 बॉल 25 म्हणजे आता समीकरण बनलंय येणारे प्रति षटकामागे 12.50 ची सरासरी आणि धाबा करावे लागतील तर टोटल 25 म्हणजे येणारे 12 बॉल आणि आता 25 ची गरज आहे. समोर दोन्ही बॅटर चांगले आहेत. विचार केला तर विरू देखील आहे दिवेश देखील आहे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची दोघांकडे देखील. 12 चेंडू 25 ची गरज आहे. चला मॅच जर आपण पाहिलं तर अगदी बॅट घेऊन जाणं हा कदाचित बहाणा असू शकतो. एखादा मेसेज किंवा कानमंत्र पोहोचवायचा असेल. येणारे 12 बॉल 25 ची गरज आहे. 12 चेंडू 25 12.50 ची सरासरी. जर आपण पाहिलं तर चांगली मॅच रंगतीये. या अगोदरची मॅच देखील शेवटच्या ओव्हरला 25 पाहिजे होत्या तिथनं 4 षटकार मारले होते. आता 12-25 समीकरण आलंय.
12-25 आणि पॅडिंग मार्कवर दिवेश आहे पॅडिंग करण्याकरता निर्णायक षटक. मात्र या षटकात जी बाईक आहे ती स्कूटी जी लावली आहे बाईक ती बाजूला घ्यायची आहे थोडी. जे बोरीचं झाड आहे त्या बोरीच्या झाडाखाली जी स्कूटी आहे ती बाउंड्रीच्या बाहेर घ्या, कारण की एखादा बॉल जर अडला तर मॅच ऐन मुवमेंटवर आहे, नुकसान होऊ शकतं एखाद्या टीमचं. सहकार्य करा. चांगला बॉल दर्जेदार भेदक मारा, सिंगल कंप्लीट केली. वीरूला आता जास्तीत जास्त स्ट्रायकर एंडवर आणलं जातं. या एकच्या मदतीनं धावसंख्या 35 अगदी शाळेची आठवण करून देणारा आकडा 35. झालं तर पास नाही तर नापास. 35 धावा स्कोर कार्ड वर आहेत. 59 पर्यंत जायचं आहे. बॉलिंग ट्रॅक वर अगेन पुढचा चेंडू. नो बॉल. पंच दर्शवतायत एक धाव. अगदी वेगानं दुसऱ्याचा प्रयत्न. कॉलिंग प्रॉपर झाला. रनआउटची संधी देखील होती, मात्र जी काही थोडीशी फ्लंबल झाली त्या कारणानं बिमरचा जो नो बॉल दिलाय तर आपण पाहिलं तर या नो +2 म्हणजे टोटल 3 आल्या. या बोनस धावा आल्या खऱ्या अर्थानं. फ्री हिट असेल, हात फ्री होऊन खेळण्याची एक नामी संधी. उघडा डोळे पहा नीट. बॉल फ्री हिट वीरू बाबरे करता असेल. एक मोठा बॅटर आहे. पुढचा बॉल. त्या बॉलवर चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय, मात्र बॉल फ्री हिटचा आहे हे विसरून जमणार नाहीये. धावा कंप्लीट झाल्या 2. या 2च्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल, जाऊन पोहोचेल 40 म्हणजे आता 19 धावांची गरज आहे. येणारे बॉल 10 बॉल मध्ये 19. चांगली मॅच रंगतीये मैदानात. चांगलं बॅटल दिसतंय. सिद्धा सातपाडी 11 संघ मैदानात आहे. त्याच्या विपक्षात टीम आपण पाहतोय पोफरन हा संघ. येणारं समीकरण बनलंय 10 बॉल मध्ये कराव्या लागतील धावा. त्या टोटल 19 धावा. 10-19 हे समीकरण आहे. थोडी घाई करा. बाबरे पुढचा बॉल त्याच्याकरता. क्षेत्ररक्षक आहे. एक टप्प्याकडे बॉलला फेल केले. अगदी एक धाव कंप्लीट वेगानं केली आहे. डेंजर एंड कडनं, मात्र सेफ झोन मध्ये पोहोचलाय. धावा कंप्लीट होतील 2. अगदी क्विक फेकी जर आली असती तर कदाचित धोका झाला असता. 2 कंप्लीट झाल्यात, मात्र आता समीकरण बनलंय. येणारे 9 मध्ये 17. एक रनांकरता आता संघर्ष मैदानात न दिसतोय. एक धाव तोला मोलानं येते. एक धाव वाचवण्याचा प्रयत्न पोफरन टीम देखील करतीये. 9 बॉल 17ची मॅच आहे. समोर बॅटिंग करण्याकरता वीरू. पुढचा बॉल. आता मात्र फटका सजवलाय. बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. दर्जेदार मल्टी हिट षटकार. मॅच सोपी गेली आहे. या षटकारानं मॅच मध्ये सातपाटीकरांनी कमबॅक केलाय. येणारे बॉल 8 बॉल मध्ये करायचे आहेत 11. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. येणारे बॉल 8 मध्ये 11चं हे समीकरण. पुन्हा एकदा वीरू बाबरे आहे ऑन बॅटिंग मार्कवर. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. झेल कॅरी केलाय. इथनं कहाणी में और एक ट्विस्ट. फलंदाज बाद वीरू बाबरे. बॅक टू डग आउट. मोठा आदरा बसतोय तो टीम सातपाटी 11 या संघाला. परतीच्या प्रवासाला यावं लागेल बॅटरला वीरू बाबरे, ज्याच्यावर खूप मोठी आशा होती. त्यांना अगदी मॅचला एक षटकार मारून मॅच मध्ये आणलं गेलं आणि त्याला परतावं लागलं. उद्याच्या दिवसात जर आपण पाहिलं तर उद्याच्या दिवशी
आपल्याला एकविरा मुरबे हाही संघ खेळताना दिसेल. उमरोली संघ असेल, मग सिद्धबा बेटेगाव असेल, यंग एचवर देखील असेल, टेंबोडे देखील असेल, 8 धाकटी डहाणू देखील असेल. उद्या देखील चांगल्या लढती, उद्या देखील चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. चमचमणाऱ्या ट्रॉफ्या देखील आपण पाहतो. या स्पर्धेचं आकर्षण राहिलंय या ट्रॉफ्या. नवीन बॅटर मैदानात गेलाय श्रेयश देव, बॅटिंग करण्याकरता गेलाय. गिरून अगदी तो षटकार ठोकला आणि मॅच मध्ये खऱ्या अर्थानंच मॅचला थोडं सेफ केलं. मात्र नवीन बॅटर मैदानात गेलाय. क्रिकेट आहे, मात्र शेवटच्या बॉल पर्यंत काय होईल हे आपण सांगू शकत नाहीये. यानंतरची मॅच टीम साई एकता बिरवाडी आणि त्याच्या विपक्षात टीम साईनगर दांडी बी या दोन टीम मध्ये मॅच असेल, हे लक्षात असू द्या. आजचा वार आहे गुरुवारचा आणि दोन्ही टीमचा विचार केला तर साई. पुढचा बॉल आता बॅटर. मोठा फटका खेळायचा होता, स्ट्रॉंग अपील होतीये, फलंदाज बाद, विकेट परतावं लागेल. नवीन बॅटर मैदानात सात बॅटिंग करण्याकरता उमेरवर जबाबदारी आहे. येणारे 7 बॉल मध्ये करावे लागतील. 6 बॉल मध्ये 11. उमेर नवीन बॅटर गेलाय. बॅटिंग करण्याकरता उमेर गेला. येणारे 6 बॉल मध्ये 11 धावा इथनं करायच्या आहेत. जबाबदारी आहे दोन्ही बॅटरवर. मॅच 12 बॉल 25 ची मॅच 6 बॉल 11 वर येऊन ठेपली आहे. ज्यानं 32 धावांची इनिंग साकारली होती बॅटिंग करताना, तो उमेश मात्र मैदानात, जो प्रथमेश मात्र बॉलिंग करण्याकरता आता सज्ज झालाय. बॅटिंग मध्ये चांगलं काम केलंय, आता बॉलिंग करायची आहे. 6 बॉल 11 धावा त्याला इथनं थांबवायच्या आहेत. तोच आलाय, आत्मविश्वासानं बॉलिंग करण्याकरता आलाय. 6 बॉल 11 ची मॅच आहे. इथनं थांबवलं जाईल का, की इथनं या धावा सातपाटीकर विजयापर्यंत घेऊन जातील. पहिले 3 बॉल ना हे खूप महत्वाचे आहेत. पहिल्या 3 बॉल मध्ये जर 4 ते 5 धावा आल्या तर मॅच मध्ये रंगत वाढेल. तर पहिले 1 ते 2 बॉल डॉट आले तर थोडासा प्रेशर सातपाटीवर क्रिएट होईल. मात्र हे पहिले 3 बॉल हे खूप महत्वाचे असतील. प्रथमेश बॉलिंग ट्रॅक वरनं होईल सज्ज. साई एकता बिरवाडी आणि साईनगर दांडी बी हा संघ असेल एका बाजूनी. चला मॅच थोडी स्पीडअप करा, काय प्रॉब्लेम आहे पंच? कारण की अजूनही 2 मॅच आपल्याला इथून पुढे करायच्या आहेत. ह्या अनुषंगाने थोडी घाई करा. समजात मॅच मधनं एक बिग फाईट आपल्याला नेक्स्ट मॅच मधनं देखील पाहायला मिळेल. तत्पूर्वी सध्या जाऊयात मॅच मधनं जिथनं 6 बॉल 11 धावा थांबवण्याकरता सज्ज झालाय प्रथमेश. पहिला बॉल, पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक होता. एकदा कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? अगदी कॉलिंग दिला. दुसरीचा प्रयत्न, जो काय घडलंय मैदानातनं, अगदी दोन्ही एंडला आउट करण्याची नामी संधी होती. संधी निवडली आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. मॅच मध्ये रंगत वाढली आहे. कारण की इथनं जर एखादा विकेट गेला असता तर सातपाटीवर प्रेशर क्रिएट झाला असता. इथनं सातपाटीकरांना संघर्ष करावा लागला असता. येणारे 5 बॉल मध्ये करायचे आहेत 9. मॅच कंपल्सरी चेसिंग आहे, हे लक्षात असू द्या. या अगोदरच्या मॅच मध्ये 1 धाव
एका धावेने एक संघ पराभूत झालाय हे लक्षात असू द्यात. 5 बॉल 9 धावांची गरज आहे. मॅच मध्ये रंगत वाढली आहे. प्रथमेशचा आजचा दिवस आहे कारण की प्रथमेशनं बॅटिंग केली आहे आजच्या दिवसात. 32 धावांची इनिंग साकारली आहे. तो प्रथमेश बॉलिंग ट्रॅक वर पुन्हा एकदा सज्ज होईल. 5 बॉल 9 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वर प्रथमेश सज्ज होतोय. पुढचा बॉल वेग कमी केला, बॉलला फिरवला, डॉट बॉल, निर्धाव. मी म्हटलं होतं की पहिले ते 3 बॉल ना हे खूप महत्वाचे आहेत. आता समीकरण बनलंय 4 बॉल आणि 9ची मॅच आहे. इथनं एखादा षटकार लागला तर प्रेशर रिलीज होईल सातपाटीकरांवरनं. इथनं जर डॉट आला तर मॅच रंगेल, प्रेशर क्रिएट होईल. पुढचा बॉल स्विच हिटचा प्रयत्न एकदम कंप्लीट केली आहे. म्हणजे जे काही आता नशीब आहे ना ते नशीब सातपाटीकरांच्याच बाजूनी आहे. 2 वेळा रनआउटची संधी हुकली आहे. मॅच रंगली आहे. मॅच जबरदस्त झाली आहे. येणारे बॉल आता 3 बॉल मध्ये करावे लागतील 7. एका धावे करता संघर्ष दिसतोय मैदानात ना. संघर्ष खूप महत्वाचा आहे. ते म्हणतात ना ज्या राजाला दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार होता आणि आदल्या दिवशी वनवासाला देखील जावं लागलं होतं. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. मात्र एक धाव कंप्लीट केली आहे. आता एकच धावलाय. आता दुसरीचा प्रयत्न देखील केला नाहीये. सिंगल कंप्लीट होती आहे. या सिंगलच्या मदतीने आता 2 बॉल आणि धावांची गरज आहे 6. मॅच रंगतदार आहे. मॅच 6 बॉल 11ची मॅच. जर आपण पाहिलं तर सातपाटीकर आहेत एका बाजूला पोफरण संघ आहे. कोण हवी ठरेल. 2 बॉल 6ची मॅच आहे. या अगोदर 2 बॉल 7ची मॅच होती. षटकार ठोकला होता. एका धावेनं मॅच पराभूत झाली होती. आता मात्र 2 बॉल 6 रंगतदार मॅच आहे. प्रथमेश आहे. प्रथमेशनं देखील आज बॅटिंग केली आहे. 32 धावांची इनिंग साकारली आहे त्यानं देखील. 2 बॉल 6ची मॅच. पुढचा बॉल स्विच हिटचा प्रयत्न. खेळ खलास. सडक पे कडक आलाय षटकार. आणि एक गोष्ट सांगतो की जो इथे 12वा खेळाडू होता तो बॉल टाकण्या अगोदर बोलला होता का आता रिव्हर्स स्वीप षटकार ठोकेल आणि षटकार रिव्हर्स स्वीपच मारलाय त्याने. दर्जेदार हा अंदाज आहे 12वा खेळाडूचा. या षटकाराकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज. 12व्या खेळाडूचं कौतुक केलं पाहिजे. त्यांना आधीच सांगितलं होतं का रिव्हर्स स्वीप षटकार ठोकेल आणि षटकार ठोकलाय. टीम पोफरण संपर्क साधायचा आयोजकांशी. टीम पोफरण संपर्क साधायचा आहे. रंगतदार मॅच आपण पाहिली. दर्जेदार रिव्हर्स स्वीपचा तो षटकार ठोकला आणि मॅच विजयी संपादन झाली. नेक्स्ट मॅच टीम साई एकता बिरवाडी आणि त्याच्या विपक्षात टीम तो हात करेल ते टीम साईनगर दांडी बी.